नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत आपला गाव म्हणजे आंगले गाव आणि त्यात आमची सौंदळकरवाडी म्हणून आमची वाडी. आणि आज तुम्हाला आमची नदी पण दाखवतो, आमची घरं पण दाखवतो, सगळं दाखवतो. चला तर आपण बघूया आपली पहिली नदी. आणि ह्या नदीचा मोठा इतिहास आहे, म्हणजे तुम्हाला कसं सांगू समजत नाही मला, तरी पण दाखवतो तुम्हाला. आणि हा येऊ दे. तर मित्रांनो, आम्ही लहान असताना इथे विहीर होती, म्हणजे एक झरा म्हणतो आपण नदीमध्ये. तो मे महिन्यात पाणी कमी असल्यामुळे ना झरा असायचा, तर त्याच्यामुळे इथे विहीर होती, म्हणजे अशी खोदायची, पाणी वरून जायचं पावसाळ्यामध्ये, पुन्हा ती एप्रिल ते मार्चच्या दरम्यान पुन्हा ती साफ करून अशी विहीर साफ करायची त्यावेळेला. आणि अशी विहीर होती, आणि ती विहीर आता आम्ही मस्त अशी व्यवस्थित बांधून पूर्ण म्हणजे चिराचं बांधकाम केलं आहे असं पूर्ण गोल, आणि त्याला असं झाकण ठेवलं एक मध्ये वरती, ते तुम्हाला दाखवतो जवळून नंतर. आणि हे पाणी भरपूर वर्ष झाली की, म्हणजे मी आता लहानाचं मोठं झालो, कमीत कमी 18 ते 20पर्यंत ही विहिरीचं पाणी आम्ही वापरलेलं आहे, आणि खूप छान असं. आणि ही बघा, ही नदी बाजूला आहे, पाणी बघा एकदम स्वच्छ पाणी. आणि ह्या विहिरीचं पाणी त्यावेळेला लोक म्हणजे हांडा कळशी किंवा 2 हांडे असे भरून वरती घेऊन जायचे. कमीत कमी 2 किलोमीटरपेक्षा जास्त होईल, 3 किलोमीटर होईल एवढं उंच घेऊन जायचे त्यावेळेला. आणि आता मित्रांनो, आपल्या घरात ह्याच विहिरीचं पाणी वरती जातं. म्हणजे आता आपण ही जॉकवेल व्यवस्थित साफ करून दरवर्षी आपले मुंबईकर येतात आणि विहीर साफ करतात. आणि ही विहीर साफ करून, हे आजूबाजूचा परिसर साफ करून व्यवस्थितरित्या आपल्या गावच्या आईवडिलांना चांगलं असं पाणी मिळावं यासाठी लोक आपल्या वाडीतील येतात, श्रमदान करतात आणि पुन्हा मुंबईला रवाना होतात. बघा, अशी खूप छान अशी मेहनत करून हे असं झाकण आहे, ते झाकण खोलून दरवर्षी आम्ही त्याची पाहणी करतो. कारण कसं आहे, झाडाची मुळं वगैरे आतमध्ये येतात, तर त्याच्यानंतर त्याच्यामध्ये म्हणजे असं नुकसान होऊ नये याच्यासाठी आपल्याला ती साफ करावी लागते. तर मित्रांनो, अशी स्ट्रगल होती त्यावेळेला पाण्याची आमच्या गावामध्ये, पण त्यावेळेची माणसं पण स्ट्रॉंग होती. आणि हीच आता पाईपलाईन आमच्याकडे वरती आता गेलेली आहे. ही बघा, ही पाईपलाईन अशी घेऊन जाते वरती. आणि यासाठी पण आमच्या वाडीतल्या लोकांनी, म्हणजे सौंदळकरवाडीतल्या लोकांनी पूर्ण एका दिवसात ती चरी करून 3 ते 3.25 किलोमीटर एवढी लांबीची चरी खोलून प्रत्येक घराच्या साईडला नेऊन ठेवली, आणि दुसऱ्या अशी पाईपलाईन टाकून मस्त असे छान असं काम केलं. खूप खूप धन्यवाद सगळ्यांचे, ज्याने ह्या कामाला हातभार लावला. आणि धन्य आहोत आम्ही एवढ्या अशा ह्या नदीच्या पात्राशेजारी आमची गाव असल्यामुळे आम्हाला ती सुख आणि समृद्धी मिळाली. पण तेवढीच मेहनत पण त्या लोकांची होती. आणि आता आम्ही घरामध्ये पाणी घेऊन मस्त छान असं पाणी पितो. आणि आता आपण जाऊया आपल्या नदीच्या शेजारी, एक डुबकी मारून येऊया नदीत. कारण ती ही डुबकी असते ती पुन्हा पुढच्या वर्षी मे महिन्यात आपल्याला डुबकी मिळणार आहे. तर आपण जाऊया, डुबकी मारूया आणि पुन्हा येऊया. चल बाबा, आंघोळ कर, एक डुबकी मार.
करून आलो होतो तरी आता काय म्हणून आपला काय आवडत अशी जाऊ नको दूर तू येणा समोर तू जाऊ नको अशी तुला करा दे जाऊ नको अशी तुला तर मित्रांनो अशा प्रकारे आम्ही आता आंघोळ वगैरे केली सगळी थोडीशी केली कारण सकाळ आम्ही करून चालवतो नदीमध्ये कारण ही मजा आपल्या कोकणातच कारण कोकण असं हिरवगार असं छान असं हिरवगार कोकण हे बघा मस्त असं आणि जेवढं एन्जॉय करता येईल तेवढं मित्रांनो करा कारण कसं आहे आताचं हे जीवन पटापट असे महिने येत जातात दिवस येत जातात वर्ष संपत जातात म्हातारा होतो माणूस आणि ही मजा विसरून जातो तर मित्रांनो या निसर्गाचा आनंद घ्या हे बघा श्री गांगोदेव मंदिर काळस्तर आंगळे सुंदरकवाडी आणि पाण्याची टाकी असा हा नजारा बघा आमच्या गावाचा किती सुंदर आहे इकडे काजूची झाडं आंब्याची झाडं कमी दिसतात कारण मित्रांनो आंबे येतच नाही आजकाल काय समजत नाही काय झालंय तर मित्रांनो हे आहे आमचं हनुमान मंदिर आणि हे तीच समोर असलेली विहीर ते विहिरीचं पाणी बघा अजून किती आहे पाणी म्हणजे पूर्ण हे विहीर मे पर्यंत पाणी असतं जून पर्यंत म्हणजे पूर्ण पाऊस लागायपर्यंत पाणी असतं याचं पूर्ण साफ पाणी असतं पण आता चाललो आहेत बघा आंबे काढायला आणि आता कोण आहे निशांत आहे आमचा भाऊ गणपत आहे आणि हे बघा मोठं वडाचं झाड आहे तुम्हाला दिसतं की नाही माहीत नाही बघूया ह्याच्यामध्ये होतंय का येते पूर्ण छोटं नाही वडाचं झाड आता 100-1 वर्ष पूर्ण झालं असेल या झाडाला पूर्वीच्या काळामध्ये या वडाच्या पानाच्या पत्रावळ्या लावायच्या लग्नामध्ये किंवा कुठल्याही सणामध्ये असती तर याची पानं घेऊन पत्रावळ्या लावायचे आणि आम्ही इथूनच शाळेत जायचो रस्ता खालून ही बघा ही पायवाट त्याची पायवाटेचा उपयोग कोण करत नाही जास्त करून त्याच्यामुळे मळत नाही आणि ह्या साईडला आम्ही झोके गायचो म्हणजे एकाला असा हा पारंबा असायचा हा पारंबा मी एकत्र बांधायचो 2 आणि त्याच्यावर बसायचो
झोके घ्यायचो. आता ती म्हणजे आपल्याला मुंबईला गेल्यापासून काहीच भेटत नाही. ते बघा केवढं मूळ आहे त्याचं, म्हणजे मूळ म्हणता येणार नाही कारण एवढं मूळ आहेत त्याची सगळीकडे. त्याची जसे पारांबे सुटतात तसे ती मुळं त्यांची निर्माण होतात. हा बघा केवढा असे पूर्ण ते पारांबेच पारांबे सगळीकडे आहेत बघा. आणि आम्ही चाललो आता ना मित्रांनो आंब्याचा शोध घ्यायला. आंबे कुठे मिळतील इझिली तिथे आम्ही चाललो भावाला कुठेतरी दिसता शोध लागलेला आहे. एका ठिकाणी आंबे आहेत बोलला. ही जागा बघ कशी मस्त साफ. तरी शेती कोण करत नाही त्याच्यामुळे आता पूर्वी आम्ही ते क्रिकेट खेळायचो त्या जागेमध्ये. राऊतवाडी आणि आमची सौंदळकवाडी अशी एक मॅच लागायची. आणि हा बघा हा पट्टा होता पूर्ण, हा मोकळा होता असा पूर्ण. आता सगळे काजू लागवड केली आहे त्याच्यामुळे सगळं भरलेलं आहे, जंगल झालं पूर्ण. काजू तर लावल्यात तर आता साफसफाई करतील त्यावेळेला साफसुथरा दिसेल गाव. बघा कसे मस्त. आणि ते वडाचं झाड आता या साईडनं आलो आंब्याखाली. बिटक्या बघा किती असते, सगळ्या पिकलेल्या आहेत बिटक्या बघा. कलर बघा ताजी एकदम बेट पडलेलं टॉमॅटो सारखे दिसते एकदम. किती आहेत बघा आंबे. हापूस नाही आमच्याकडे. किती पडलेत. हापूस कुठचा हापूस हे बघ रास पडले आंब्यांचे सगळे ना नवीन नवीन दिसतात ते जमा कर. किती आंबे बघ. कारण कसं झालंय ना ते खूप लांब आहे ॲक्च्युली. 2-2.5 किलोमीटर आमच्यापासून लांब आहे. एवढे सगळे आंबे पडले. हे झाड आहे त्या आंब्याचं. पानं कमी आणि आंबे जास्त होत अशी परिस्थिती होत्या झाडाला. आता मित्रांनो ना आंबे थोडे पिकून लवकर संपतात ना ते, त्याच्यामुळे पटापट ते खाली पडले. आणि आता आम्ही आलो त्या आंब्या झाडाखाली. काही लोकांनी ते काढून दिले वाटतं. पोपट झाला आमचा. तर आता आपण बघूया खाऊन जरा कसा वाटतं तो आंबा. ताजा आहे बघ मस्त दिसते बघ कलर बघा. फुटला थोडासा चावून बघूया. म्हणजे हा सालीसकट आपण खाऊ शकतो असं आहे. मस्त आहे. आई मोठी आहे पण मस्त आहे. काय म्हणताय साईज छोटी आहे पण मस्त आहे ना एक नंबर. पाडू नको पडलेले फक्त हे कर पहिले पहिले जमा कर. आज मग हे काय मित्रांनो बघा कसं आहे ना आता जे भेटतंय ते काहीच नाही. कारण तसं तुमच्या टायमिंगला हे आंबे असतील की नाही माहिती नाही, येतील की नाही माहिती नाही. पण असं वाटतं आपण खाऊन घेऊया. भरपूर दिवस झाले आंबे नव्हते. हापूस सोडून द्या. हापूस आंब्याला दिसत पण नाही तुम्हाला दिसणार पण नाही बघा. पूर्ण जंगल असं उसाड पडलेलं जंगल आहे. सगळी लोक मुंबईला असल्यामुळे इकडे गावाला पण मी असंच पडलेलं असतं. आता इकडे मग गावाला एवढं ऊन लागतंय घामाघूम व्हायला होतं. जमा पटावट चांगला आहे तो नक्की धुवायचं त्याला. खराब आहे जमा होते खाली काय खूप आंबा छान होता. मजा आली. आता मी सगळे आंबे जमा करतो पण दुसऱ्या आंब्याखाली भेटतो तुम्हाला. मित्रांनो ही बघा करवंद पिकलेले आहेत बघा सगळेच.
खाऊन बघूया आपण कसे लागतात ते. अरे ठीक आहे. 50 आहेत. खाताना त्याची बिया आहे ना फेकून द्यायची. खतरनाक एक नंबर आहे. तर डीक असतो ना तो लागतो. चल मित्रांनो, असं आहे ना की आपल्या कोकणात कुठलाही खाण्यापिण्याची म्हणजे गैरसोय होत नाही. कुठलीही वस्तू तुम्ही आवडीने खाऊ शकता असं असतं आपल्याकडे. जंगलात फिरा, घरी फिरा किंवा कुठेही फिरा, शेवटी कोकण म्हटलं ना की कोकण आहे आपलं. काजूची बोंड बळं भरलंय बघा. पण गरम तेवढंच होतं. इथे पण बघा किती असते तुम्हाला आंघोळ. मित्रांनो, या साईडला आहे ना पाण्याचा झरा आहे. त्या साईडला ती राऊतवाडी म्हणून, तिथे बघा पाण्याचा टँक बांधलाय पुढे. गोड म्हणजे असा पूर्वी पासून तो पाण्याचा झरा आहे. आणि ह्या साईडनं आमची जी गावची पालखी आहे ती शिवरती घेऊन त्या साईडला शिवरती टोकाला मंदिर आहे आमच्या गावचं. तर तिकडे आम्ही घेऊन जातो जेव्हा सण असतात. गावची जत्रा, त्रिपुरी पौर्णिमा असो, दिवाळी असो आणि सप्ताह आणि इतर बाकी कार्यक्रम असतील तेव्हा. आणि आम्ही जेव्हा शाळेमध्ये होतो, मराठी शाळेमध्ये, त्यावेळेला तिथे वनभोजन व्हायचं. तिथे चिंचेचं झाड होतं समोर. तर आता चिंचेचं झाड तर गेलं आहे. आणि तिथं सावळी अशी होती आणि मुलं इथे खेळायची त्या साईडच्या जागांमध्ये. खूप छान होतं तेव्हाचं वातावरण आणि खूप मस्त असं होतं. हे बघा हे आंब्याचं झाड आहेत जवळून दिसतील. हो, खूप आंबे. हो, कारण त्याचं आंब्याचं झाड आहे वरती. बघूया आता दिसले तर खाली. अजून तयार नाही झालं काही आंबे असं वाटतं. तर रायवळे आंबे असतात ना, ते कधी कधी लवकर तयार होत नाही. आणि आता एवढं ऊन पडलं आहे ना त्याच्यामुळे ते जास्त आता तयार होतील. ते एवढं ऊन लागेल तसं ते तयार होतील. पावसाचं वातावरण आहे ढगाळ. एक दोनदा पाऊस लागून गेला, एकदा तर मोठा लागला वादळी वाऱ्याचा. आणि आता बारीक पडला मध्ये. आणि आता ढग भरलेले आहेत कालपासून तर पूर्ण वातावरणाचं भरलेलं आहे. कधी लागेल का सांगता येत नाही. आपण चालू आंब्याच्या शोधामध्ये. बघूया किती सापडत आहेत.
100% गॅरंटी आहे की म्हणता आंबे मिळतील तिकडे. म्हटलं ठीक आहे जाऊया. चला कोणाचे आहेत ते काय माहिती नाही, पण आंबे आणायचे. ती पांचाळवाडी आहेत, 5-6 घरं आहेत ती. इकडे आमचं एक मंदिर आहे हनुमंताचं. वरती सगळी घरं सरवणकर, पांचाळ ही सगळी घरं आहेत. ही आमच्या वाडीतली सगळे सौंदाळकर, ही आमची सगळ्यांची घरं. हे बघा, हे आमच्या आंब्याचं झाड आहे बघा. एक पण आंबा नाही त्याच्या आंब्यावरती. घ्यावेळेला आलेलो सगळे आंबे मोहरले होते. आणि ही आमची वाडी. तसे रस्ते वगैरे व्यवस्थित आहेत सगळे बघा. स्लॅबचे रस्ते आहेत व्यवस्थित. ही आमची घरं, गावकार घराण्यातली घरं सगळे. हे आमच्या दादाचं, हे दाजी, त्याच्यावरती आमचं घरं. हे आमचे गोटे होते त्यावेळेला. हा एक गोटा होता, बाळकृष्ण दादाचा गोटा, जेवण दादाचा गोटा. हा दाजींचा गोटा, जे ग्रीन हे केलं, ती भाजी केली सगळं व्यवस्थित. आणि आमच्या दादांचं घर. आणि आमचा गोटा दाखवतो तुम्हाला. पुन्हा हा सकाराम दादांचा गोटा आहे. तो ओलं काय माकडे ठेवत नाही, त्याच्यामुळे बघा असे पत्रे लावावे लागतात सगळीकडेच. त्याच्यामुळे अशी नारळाची झाडं होती ती पण तोडायला लागली. आणि हा आमचा गोटा आहे इकडे, कारण गुरुद्वार कोणाकडे आहेतच नाही. आमच्या विचारांचं घर मागे. अशी आमची अशी वाडी. वाडी म्हणजे खूप मोठी वाडी, जवळजवळ 50-60 घरं आहेत. आता ती जास्तच असतील. पण जागेवरती आपल्या घराकडे सुंदर अशा तुळशी आहेत बघा. खूप छान वाटतं असं बघा. हे घरे आहेत फणसाचे, शिकवायला टाकलेले. आणि असं निसर्गरम्य असं आपलं गाव. अशा पायवाटा मस्त छान. हे आमचे नारळाचं झाड बघा, थोडं मोठं आहे. नारळ आले त्याला वरती. हे केळीचे झाड आहेत. आता गावाला आलं तर पहिल्यासारखे म्हणजे झाडांचा जो टाळे म्हणायचे, त्या टाळ्याचा असा मंडप असायचा वरचा. आता आपल्याकडे सगळीकडेच असे पत्रे टाकतात, त्याच्यामुळे सुविधा भरपूर झाल्यात. ब्रिज अर्जुना नदीवर. आता आम्ही आंबे वगैरे काढले. आता आम्ही निघालो आमच्या घरी. आता नाही पण इकडे पोरग्यात बघायला. पण आता आपल्या शाळेमध्ये आलो. शाळेचा एंट्रन्स तो आहे, पण मी आता ब्लॉक असल्यामुळे इकडून आलो आहे बघा. शाळा कशी आहे, शाळेचं पेंटिंग वर्क वगैरे बघा असं मस्त छान केलं आहे. सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना असा फलक लावला आहे छानपैकी बघा. आणि असे छान अशी पेंटिंग छान पेंटिंग केले बघा. आपल्या महाराजांचा फोटो बघा छानपैकी बनवला, खूप छान काढला. आणि काढणारे आपले आहेत ही आमची जिल्हा परिषदेची शाळा आहे. शाळेला खूप वर्ष झाले आहेत, ते तुम्हाला स्थापना वगैरे सगळं दाखवतो. आणि हे बघा शाळेचं नाव जिल्हा पूर्ण प्राथमिक आदर्श प्राथमिक शाळा अंगणे नंबर 2. खूप छान अशी शाळा आहे बघा. आणि आता शाळा बंद असल्यामुळे ना शाळा अशी शांत आहे, ना तर मुलांचा असा किलबिलाट असतो. ही आपल्या आपण छानपैकी असा पेंटिंग केलेला आहे बघा.
ते ज्यांच्या सौजन्याने जे पेंटिंग बनवलं आहे त्यांचं नाव बघा ओळवी गुरुजी व पाटील गुरुजी यांच्या सौजन्याने म्हणे. आणि त्याचा जो पण मोबदला त्यांनी त्याला पेंटिंगसाठी दिला आहे ही मुलांनी ज्यांनी ह्या पेंटिंगसाठी सहकार्य केलं त्यांची सगळ्यांची नावं आहेत. बघा किती छान अशा सुबक आणि सुंदर पेंटिंग्स काढलेत मित्रांनो. हे बघा खूप छान अशा पेंटिंग्स आहेत बघा. हे पण एक दिनचर्या म्हणून माझी दिनचर्या म्हणून असं एक फलक बनवलं आहे. खूप छान असं फलक आहे बघू शकता तुम्ही. सगळे चांगले सुविचार असे लिहिले आहेत. कोणाची निंदा करू नये, आंधळ्या आणि पांगळांना मदत करावी, घर व परिसर नेहमी स्वच्छ ठेवावा, नियमित व्यायाम केला पाहिजे, बरोबर आहे, नेहमी खरे बोलावे, भोजनापूर्वी हातपाय साबणाने स्वच्छ धुवावे. खूप छान असे सुविचार आहेत तिथे मुलांचे. स्वच्छतागृह, पाण्याची टाकी खूप छान अशी बघा, सुंदर. हा भोजन जिथे तयार होतं ना मुलांचं, पौष्टिक आहार म्हणतो आपण, त्याची ही छोटीशी रूम आहे. खूप छान आहे बघा. मुंबईला लाजवेल अशी आहे आणि खूप सुंदर आहे बघा शाळा. आमच्या वाडीतील घर, इथून आम्ही खाली येतो आणि सरळ गाडी घेऊन आम्ही खाली येतो. तर आमचे पैलवान चाललेत फिरायला, दोघंजण येत आहेत. कुठे चाललं रे? कुठे फिरायला चालला? हा विशाल आणि आमचा हा बघा, ते चालले नेटवर चाललेत. चला तर मित्रांनो, तर आमची गावची टूर मी संपवले, कारण पूर्ण गाव म्हटलं तर खूप मोठं होईल.